श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून स्वागत करते। तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। सध्या अनेक स्त्रियांना पडलेला प्रश्न म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी पूजा मांडतो, उपवास करतो, तर मग या दिवशी केस धुतले, डोकं धुतले तर चालेल का? घरातली फरशी पुसली तर चालेल का? कारण ह्यावरती 2-3 प्रश्न मला कमेंट्सद्वारे विचारले गेले, त्यामुळे मी ह्यावरती म्हटलं की आपण एखादा व्हिडिओ बनवावा जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा होईल। बऱ्यापैकी आता सर्वांनाच माहिती झालं असेल की स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत, त्याबरोबरच आपल्या घरातली साफसफाई किंवा फरशी पुसू नये असं सर्वांनाच माहिती झालं असेल। त्यामागेही काहीतरी कारण आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे। तर आता मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण व्रताची मांडणी करतो, पूजा करतो, उपवास करतो। तर आपण केस धुवू शकतो का? त्यानंतर फरशी पुसू शकतो का? घराची साफसफाई करू शकतो का? असे प्रश्न ज्यांना पडले असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांनी शेवटपर्यंत पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, धनसंपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये कायम राहण्यासाठी आपण हे सर्व व्रतवैकल्य करत असतो। गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो। भगवान विष्णूंना किंवा गुरूंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। तर आता येत्या बुधवारपासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी पहिला गुरुवार आहे। आणि कोणताही उपवास, व्रतवैकल्य म्हणलं की आपण स्त्रिया त्या दिवशी केस धुतो, घराची साफसफाई करतो, घरातली फरशी पुसतो। पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये नेमकी ही पूजा, उपवास गुरुवारच्या दिवशीच करायचा असतो। मग आता पूजा करायची म्हणलं तर घरातली फरशी पुसली नाही तर, किंवा उपवास करायचा म्हणला तर केस धुतले नाही तर असं कसं काय शक्य होईल? पण विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाहीत, त्यामागेही काहीतरी कारण आहे। तर आपला गुरुग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या नियमांचं पालन करत असतो। कारण जर आपण ग्रह राहू केतू बघितलं तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत। त्याचं कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा, कमजोर होऊ नये याची आपण पूर्णपणे काळजी घ्यायची असते। कारण ते आपल्या पतीसाठी आणि आपल्या मुलांसाठी चांगलं नसतं, त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अशी काही कामे करायची नसतात। पण आता गुरुवारी पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे, मग केस कधी धुवायचे? तर आपल्याला गुरुवारच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी केस धुवायचे आहेत। पण जर काही कारणामुळे तुम्हाला गुरुवारी केस धुवावेच लागत असतील, म्हणजे मासिक पाळीचा 5वा दिवस गुरुवारी येत असेल तर मात्र केस धुवावेच लागतील, किंवा तुम्ही बुधवारच्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं असेल तर तुम्ही म्हणताल की गुरुवारी केस धुवावेच लागतील। पण हे तुम्ही टाळू शकता। शक्यतो बुधवारच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊच नका, कारण त्या दिवसापासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे। त्यामुळे बुधवारी जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लंच नाही तर केस धुण्याचा गुरुवारी काही प्रश्नच उरणार नाही। तरीही तुम्ही बुधवारी केस धुवू शकता, कारण याआधी आपण ब्रह्मचर्याचं पालन केलेलं नसतं आणि बुधवारच्या दिवशी आपल्याला सकाळी केस, डोकं धुतल्यानंतर मग त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आणि जर तुम्हाला मासिक पाळीचा गुरुवारच्या दिवशी 5वा दिवस येत असेल तर मग तुम्हाला केस धुण्याशिवाय पर्याय नाही। तेव्हा मात्र अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स करून किंवा थोडंसं बेसन पीठ मिक्स केलं, अगदी अर्धा चमचाभर, तर मग त्या पाण्याने केस धुतले तरीही चालतील, कारण तेव्हा मात्र आपल्याकडे केस धुण्याशिवाय पर्याय नसेल। मात्र तुम्ही नॉनव्हेज खाणं किंवा ब्रह्मचर्याचं पालन न करणं हे सर्व तुमच्या हातात आहे। त्यामुळे बुधवारच्या दिवशी तुम्ही केस किंवा डोके धुवू शकता आणि केस आणि डोके धुतल्यानंतर मग तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा आणि मांसाहार करू नका। मग तुम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी मग तुम्ही ही पूजा मांडू शकता आणि उपवास देखील करू शकता। तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई करणं, जाळे जळमट काढणं किंवा घरातली फरशी पुसणं अशी देखील कामे करायची नसतात। तुम्ही म्हणताल की आता पूजा मांडायची आहे तर मग हे कसं काय शक्य आहे? पण तुम्हाला घराची साफसफाई करायची असेल तर बुधवारच्या दिवशीच तुम्हाला साफसफाई करायची आहे आणि सर्व घरातली फरशीसुद्धा बुधवारच्या दिवशीच पुसायची आहे। म्हणजे बुधवारीच तुम्ही सर्व घराची स्वच्छता करून घ्या आणि मग गुरुवारची पूजा मांडणी करताना ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्या हळदीच्या पाण्याने थोडीशी पूजेपुरतीच जागा स्वच्छ पुसून घ्या आणि मग त्या ठिकाणी पूजा मांडली तरीही चालेल। त्याबरोबरच सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडा,
गोमूत्र शिंपडल्यामुळे आपल्या सर्व घराची शुद्धी होते, कारण ते आपण खूप पवित्र समजतो. त्यामुळे तुम्ही गोमूत्र सर्व घरामध्ये त्या दिवशी शिंपडू शकता. म्हणजे फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे. पूजेची जागा तेवढी ओल्या कपड्याने स्वच्छ करायची आणि मग तुम्ही पूजा करू शकता. आणि बुधवारी ज्या दिवशी तुम्ही घराची साफसफाई, घरातली फरशी पुसणं, आपले केस डोके धुणं, त्यानंतर मग घरामध्ये मांसाहार करणं, मांसाहार बनवणं, ब्रह्मचर्याचं पालन न करणं, अशा कोणत्याही गोष्टी चुकूनसुद्धा करू नका. नाहीतर या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि जरी तुम्ही बुधवारच्या दिवशी फरशी पुसून ठेवणार असाल तर ती मात्र सूर्यास्त होण्याआधी तुम्हाला पुसायची आहे. अगदी संध्याकाळच्या वेळी, रात्र झाल्यानंतर मग ती फरशी पुसायची नाही. तुम्ही सकाळी किंवा मग दुपारच्या वेळी पुसली तरीही चालेल, मात्र संध्याकाळी ती पुसू नका. आणि फरशी पुसण्यासाठी योग्य दिवस कोणता, तर फक्त गुरुवारच्या दिवशी सोडून तुम्ही इतर सर्व दिवशी फरशी पुसू शकता. आणि केस धुण्यासाठी म्हटलं तर गुरुवारचा दिवस सोडून रविवारचा दिवस केस धुण्यासाठी अतिशय चांगला मानला जातो. जरी तुम्हाला काही कारणास्तव कोणतंही व्रत गुरुवारी आलं तर मात्र तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच केस धुवायचे आहेत. केस धुतल्यानंतर योग्य त्या नियमांचं पालन केलं तर मग काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही कोणतंही व्रत, कोणतीही पूजा, उपवास करू शकता. मात्र गुरुवारी ही कामं करण्याचं टाळा. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर ज्यांना हे नियम पाळायचे असतील त्यांनी अवश्य पाळा. हे आपल्या सुखी संसारासाठी, मुलाबाळांसाठी आणि पतीसाठीच आहे. पण ज्यांना अशा गोष्टी पटत नाहीत तर त्यांनी यातलं काहीही नाही पाळलं तरीही चालेल, आमचा कोणताही आग्रह नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी गुरुवारच्या दिवशी केस धुण्याबद्दल किंवा फरशी पुसण्याबद्दल ज्यांना शंका आहे त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.